सासू सुनेचा शेत जमिनीवरून वाद, जिल्हा रुग्णालयासमोर 2 गटात झाली दगडफेक, 6 जणांवर उपचार सुरू। जालन्यातील जिल्हा रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक झाली आहे। यात 6 जण गंभीर जखमी झालेत। सासू सुनेचा शेत जमिनीवरून वाद असल्यानं ही दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। राधाबाई दिंडे असं सासूचं नाव असून शारदा दिंडे असं सुनेचं नाव आहे। या दोघीही जालना तालुक्यातील माळेगाव शेंद्रा येथील रहिवासी असून त्यांच्यात शेत जमिनीवरून वाद आहेत। कालही त्यांच्यात मारहाण झाली होती। यातील शारदा दिंडे यांच्या पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघेही गटातील लोक आज जिल्हा रुग्णालयात आले होते आणि त्यांच्या जमिनीच्या वादातून दगडफेक झाली। यात 6 जण जखमी झालेत, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। त्यामुळे एका गटानं पळ काढला। दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे। सध्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक झाली, काही जण जखमी, पण नेमकी काय दगडफेकीचे काही कारण समोर आले? बरोबर आहे। शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे, माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये। तर ह्यांचे आणि सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यवसन काल त्यांच्यात आपसात भांडणं झाले होते। त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे, ट्रीटमेंट सुरू आहे। आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले। त्यात परभणीचे पण 5 लोक होते आणि माळेगावचे काही। तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसेस मध्ये दगडफेक केलेली आहे। त्याच्यातले जखमी जवळपास 6 जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत। सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे 6 लोक आहेत, यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे। काही अँब्युलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान झालं। दगडफेकीत अँब्युलन्सचा पण काच फुटलाय असं मला ते अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते। ते पण याच्यात ऍड होईल। प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार आहे। या दगडफेकीमध्ये किती जण जखमी झाले, त्यांची नाव काय? एक 6 लोक जखमी आहेत। गणेश शिवाळे, प्रभू शिराळे, प्रकाश शिराळे, शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे, म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे, आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरे